असा प्रकार तुमच्या वस्तीवर घडला होता का? तुम्ही जास्त राखणीला दादा राहणार? नाही कुणाचंच काय घडलं नव्हतं अजून. हा कसलंच घडलंच नाही. आत्ताच हे घडायला लागलं बघा. हे तिसरी वारी आहेत आमच्यात तर. बर ह्याच्या अगोदर बी काय असं ह्याच्या अगोदर काहीच नाही. काहीच काय नाही? नाही अजिबात नाही. तुम्हाला असं लांबचं दिसतं का? नाही लिहिलं आमचं दिसत. राखण करा तुम्हीच असताना? मीच असते ना. बर. हे डोळ्याचं ऑपरेशन केलंय. बर 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 दिसत नाही लांब. हा 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 मग घरीच आता कुठं जायचं? बर. आपलं काय काम होतंय का धंदा होतोय आता कुठला? ह्या 2 दिवसात कोण आलतं का नवीन आहे भागात असं काय दिसलं होतं का असं कोण? काय नाही हा रात्रीच तेवढं आलंय. बर. आता का वाचणार मी सारखी फिरतीवरच असते. मा- तळ्यावर जायचं इकडं जायचं. वस्तीला राखणच तुम्ही? हा राखणच असते. तुम्ही मामा कुठं असता दिवसभर? जनावर बघताय तुम्ही. जनावराकडे? बैल पाणी घेऊन. पाज वैरण टाक. ह्याच्या अगोदर घडलं होतं का असं तुमच्या काळात कधी? अजून गल्लं पण हे दुसरा फेर आहे बघा. बर 90 वर्षात कधी घडलं नाही असं? अजून नाही, गल्लंच गव्हाच नाही. नाही. ती बरं. शेतातलं खोडून नेणं त्या गोष्टी अनेक आल्या. कणस ही ती पहिलं घडत होतं. तसलं होतं पहिलं आता नाही. करमाळा तालुक्यातील साडेबागामध्ये 1 वर्ष झालं चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. दिवसेंदिवस गावामध्ये वस्तीवर चोऱ्या होत चाललेल्या आहेत. अनेक जणांच्या चोऱ्या मागच्या काळात किंवा महिना 2 महिन्यापूर्वी पण झालेल्या आहेत. महिन्याला घटना चोरीची घडत चाललेली आहे. तर आता सध्या आपली करमाळा चॅनलची टीम साडेगावातील शिंदे वस्तीवर आता सध्या आपण आहोत. रात्री इथं सुद्धा असा एक प्रकार घडला 12च्या दरम्यान की 3-4 जण म्हणजे चोरी करायच्या प्रयत्नाने आले होते. तर त्यांच्या ही शिवाजी शिंदे यांच्याच वस्तीवर हा प्रकार रात्री घडलेला आहे. त्यांना ते जागृत असल्यामुळे चोरांना ताणून लावण्यात यश आलेलं आहे. कारण पूर्ण शिवारकर या ठिकाणी आले होते. तर काय प्रकार घडला कसा घडला तर सध्या आपण त्यांच्या समेत आपण बातचीत करून त्यांच्या रात्री घडलेला प्रकार हा कशा पद्धतीचा होता हे त्यांच्याकडून आपण आज घेणार आहोत. कारण हा प्रकार अतिशय वाईट घटना आहे. कारण एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या घरावर किंवा कुटुंबावर किंवा वस्तीवर अशा प्रकारची घटना घडणं म्हणजे फार वाईट प्रकार. आणि शेतकरी एकतर अडचणीत आहेत. एकतर यावर्षी पाऊस काळ नाही काय ना तरी पण हा प्रकार वाढत चाललेला आहे. लोक भयभीत झालेले आहेत. कारण 1 वर्ष झालं सर्वसाधारण संपूर्ण तालुक्याला माहिती साडेबागात प्रकरण वाढले. त्यामुळे आता आपण शिंदे वस्तीवर शिवाजी शिंदे आपल्या समेत आहेत. यांच्याच वस्तीवर घडलेला प्रकार आपण ह्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय भानगड कशी घडली काय घडले किती वाजता घडले तुम्ही त्या टायमाला काय अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. कारण शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांपर्यंत माहिती जाणं महत्वाचं आहे. कारण शेतकरी जागृत असणं सुद्धा गरजेचं. आपल्या करमाळा चॅनलला परिचय द्या दादा. बोला की. आपलं नाव गाव आणि आपल्या वस्तीचं नाव चॅनलला तुम्ही तेवढं बोला. माझं नाव शिवाजी मल्हारी शिंदे राहणार साडेगाव शिंदे वस्तीवर. शिंदे वस्तीवर जे शिवाजी शिंदे वस्त्या भरपूर आहेत तिथं. रात्री प्रकरण आपलं जे घडला प्रकार आपला चोरीचा प्रकार किंवा ही बऱ्याच गोष्टी घडल्यात तरी टायमिंग काय असेल साधारण त्या टायमाला? टायमिंग 11:30 पावणे 12 असेल का तर 11:30 विसर्जन केलं आम्ही गणपतीचं. या वस्ती वराडातून एक गणपती बसवला जातो इथं जवळच. तर गणपती विसर्जन होतं या वस्ती वराडातील. त्यामुळे सर्वजण गणपती विसर्जन आपण वस्तीवर कोण होता त्या टायमाला? वडील होतं पण त्यांना काय ऐकू येत नाही काय नाही ऐका येत नाही त्यांना. आणि वय जास्त आहे त्यांचं. वडिलांचं वय सर्वसाधारण किती? 90च्या आसपास असेल. 90 वर्षाचं वयस्कर आजोबा आहे त्या वस्तीवर. त्यांना नजर कमी आणि ऐकाय कमी आहे त्या वस्तीवर. त्यामुळे ते त्यांना म्हणजे असून पण नसल्यास जमाय. तर असं प्रकरण थोडक्यात म्हणजे तुम्ही विसर्जन करून किती वाजता आला इथं वस्तीवर? 11:30. 11:30 वाजता. हा त्या टायमाला आपल्या बाया माणसं तिकडे झालते ती मागच होती. मी एकटाच मोर आलतो आधी गणपती विसर्जन. हा विसर्जन केलं मी आलो मोर एकटाच. हो बर 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 बर. हा तर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला काय कसं प्रकार घडला की कशा कुत्रे वस्तीवर आहेत का या ठिकाणी? 100 फुटाच्या अंतरावर होतो. बर आपल्या चॅनलला 100 फुटाच्या अंतरावर होतो मी. तर कुत्री काय इथं नव्हती. मग कुत्री ती नाही पण कुत्री काय नव्हती. कुत्र्याला काय ते खा टाकून कुत्री आतमध्ये तयार होती.
या ठिकाणी 3 कुत्री त्या वस्तीवर विहिरीवारी दिवसा माणूस जरी आला तर ती कुत्री कालवा करतात बोलतात, पण रात्री कुत्री एकही कुत्र बोकलं ना असं मालकाचं म्हणणं आहे. हा म्हणजे कुत्र्यांना सुद्धा काहीतरी खाण्याचा प्रकार त्यांनी मालकांच्या म्हणण्यानुसार काहीतरी केलं. टाकला, हा. आता आहेत का कुत्रे आपले आहेत तिकडे बसले ते झाडाखाली सावलीला. सावलीला बसले तर? हा बर, काय आल्यानंतर तुम्ही कसं काय तुम्हाला दिसलं कसं कुठं कुठलं 100-200 फूट अंतराने होतो त्या झाडांपासून. त्या साईडला रोड आहे? हा 100-150 फुटाच्या अंतराने होतो मी. तर बैलापाशी मला माणूस दिसला. बर. काळा टी शर्ट होता अंगावर, काळीच पॅन्ट होती. आणि याला म्हणलं वडिलाच्या अंगावर तर म्हणलं तसलं काय जर्किंग झालीत नाहीत, कारण म्हणलं बैलापाशी कोण आहे म्हणून मी जरा थोडं बराबर आलो मोहर. मी तर त्याला लाईटीचा फोकस होत माझ्यापाशी वस्तीला उजेड केला, त्या फोकसने मला नजर पडलं. ते पळायला मी नजर पडलं की पळायला की आता मी एकटा असल्यामुळे मी काय त्याच्या मागात येऊ शकलो नाही. फक्त आता घराची चौकशी केली, घराला खूप आहेत का, वेडिंग जागेवर आहेत का, जनावर सगळी आहेत का बघितली. परत बैलाकडे बघितलं तर बैल मोकळा सोडून दिला होता बैल त्यांनी. हा बैलच्या हे होती. आपण ज्या ठिकाणी बैल बांधलेला आहे, ज्या ठिकाणी जनावरांचा गोठा ही वस्ती, साईडला एका साईडला ह्यांचा जनावरांचा गोठा, आपण जाऊ आज सध्या. चला तिकडे. मागच्या साईडला वस्ती बांधकाम आणि वस्तीच्या साईडला ही जुना गोठा त्यांचा. ह्याच्यानंतर नवीन गोठा इकडे केलेला आहे त्यांनी. तर इकडं गाय आता एक 5-6 गाय आहेत त्यांच्या, आणि ही साईडला बैलाची जोडी. तर या समोर मालक तुम्ही. तर काय कसा प्रकार इथं ह्या ठिकाणी आलती सुरुवातीला तुमच्या म्हणण्यानुसार? 100-150 फुटाच्या अंतरावर होतं तिकडं. त्या रोडकडून? हा बरं, तिकडून येत होतो. आलता तुम्ही म्हणजे उत्तरेकडून तुम्ही आलता? हा येत होतो. त्या टायमाला काळा टी शर्ट आणि काळी पॅन्ट होते त्याच्या अंगावर या ठिकाणी. हा ती सोडीत होता बैल, हा. पण बैलचं पळ असल्यामुळे त्याला बैल काय कुठं जाऊ शकत नाही. म्हणजे बैल हे आजोबा त्यांचे 90 वर्षाचे वयस्कर व्यक्ती, ह्यांना वस्तीवर ठेवलं होतं. ह्यांना नजर पण कमी, तुम्हाला साक्षात दिसतच आहे त्यांचं म्हणजे वय किती काय ऐकाय पण कमी. आणि ही एकटीच व्यक्ती या ठिकाणी बसलेले होते. तुमचं नाव सांगा मामा. मल्हार देवराव शिंदे. मल्हार. वय किती तुमचं? वय 90. 90 वयाचं आजोबा आहे ते. तर बरं, आता सांगा तुम्ही, या ठिकाणी बैल हायशीच होती ह्या ठिकाणी बांधलेली? अशीच होती. ह्याला काहीच केलं नव्हतं. ह्याला पूर्ण सोडला होता. बर. ह्या बैलाला सोडला होता. ह्या बैलाला सोडला होता. मी 100 फुटाच्या अंतरावर होतो. काळा टी शर्ट आणि काळीच पॅन्ट होते त्याच्या अंगावर, आणि डोक्याला टोपी घातलेली होती. आणि एकच नजर पडला तर जरा मोहरा मी आलो तिकडून पळत, तर बैलांपाशी याला ती 3 जण बरोबर खाली उतरताना दिसली मला. मग आणि झाडात किती होती ती काय मला माहित नाही. पण मी एकटा असल्यामुळे मी काय त्यांच्या मागे जाऊ शकलो नाही. न्यूज बनवण्याचा उद्देश माझा एकच असतो की अशी घटना शिंदे वस्तीवर घडू शकते, शिवाजी शिंदेच्या वस्तीवर घडू शकते. तर बाकीच्या शेतकऱ्यांसुद्धा सावध राहणं महत्त्वाचं आहे. कारण वर्ष झालं प्रत्येक शेतकऱ्याला तर माहितीच आहे की अशा घटना वाढत चाललेल्या आहेत. तर सर्व शेतकऱ्यांसुद्धा सावध राहिलं पाहिजे. कारण विषय असा झाला, जनावरंसुद्धा चोरीला जाण्याचा प्रयत्न घडायला लागलेत. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी जागृत राहावं. या भागातील झालं, साडेगावातील झालं, आसपासची गावं आहेत त्या साईडला, त्याला सर्व शेतकऱ्यांनी जागृत राहावं. हाच उद्देश माझा करमाळा चॅनलमधून आहे. आणि आजचे न्यूज बनवण्याचा उद्देश पण हाच आहे की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत अशी जी घटना ज्या टायमाला गैरघटना घडते ती घटना प्रत्येकाला माहीत असणं हाच न्यूज चॅनल आपल्या करमाळा चॅनलमार्फत उद्देश असतो. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्या, जागृत राहा, एवढंच माझं बोलण्याचा उद्देश.